नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण शेळ्यांच्या आजाराविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर मंडळी, जर का आपण आपल्या शेती गुरुजी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली लाल अक्षरात सबस्क्राइब लिहिलेले बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ठीक त्याच्याच पुढे एक बेल बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ऑल सिलेक्ट करा। तर मंडळी, असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील। शेळ्यामध्ये विविध प्रकारचे आजार असतात। ह्या आजारामुळे शेळ्या दगावण्याची शक्यता असते। त्यामुळे शेळ्यांना आजाराचे लक्षण दिसतात त्वरित पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढील उपचार करणे गरजेचे असते। जर मंडळी आपण योग्य वेळी योग्य उपचार केले नाहीत तर आपली शेळी दगावण्याची सुद्धा शक्यता असते। तर मंडळी, आता शेळ्यांचे आजार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात। त्यामध्ये जीवाणूजन्य आजार म्हणजे जंतूमुळे होणारे आजार, विषाणूजन्य आजार, परोपजीवी कीटकापासून होणारे आजार, आहाराच्या कमतरतेमुळे होणारे आजार, बुरशीमुळे होणारे आजार आणि इतर आजार असे आपण या आजारांचे वर्गीकरण करू शकतो। शेळ्यातील आजारांचे अनेक प्रकार आहेत। त्यातील महत्त्वाच्या आजाराबाबत आपण चर्चा करूया। पहिला सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे घटसर्प। हा मुख्यतः जनावरांना होणारा आजार शेळ्यांना कवचित होतो। याची लक्षणे म्हणाल तर सुरुवातीला शेळ्यांना ताप येतो, नाकातून व डोळ्यातून पाणी येते, श्वसनास त्रास होतो, चरणे व रवंथ करणे कमी होते, 2 ते 3 दिवसात घशातून खरखर असा आवाज येत असतो, श्वास घेण्यास खूप त्रास होत असतो। मित्रांनो, ताबडतोब उपचार न केल्यास आपला प्राणी दगावण्याची सुद्धा शक्यता असते। आता याच्यावर उपाय म्हणाल तर नियमित लसीकरण करणे हा या रोगावर सर्वात फऱ्या अशी एकत्र केलेली लस उपलब्ध आहे। हा रोग बहुधा पावसाळ्यातील हवामानामुळे होत असतो, त्यामुळे उन्हाळ्यात या रोगाची लस टोचून घेणे गरजेचे आहे। आता यानंतर 2 नंबरला येणारा रोग म्हणजे फऱ्या। हा एक विषाणूजन्य रोग असून शेळ्यांना होत असतो। पुढच्या किंवा मागच्या फऱ्यावर सूज येते, कातडी काळी पडते, सूज आलेल्या जागेवर दाबले असता पाणी व बुडबुडे असल्यासारखा आवाज येतो, शेळीचे खाणेपिणे बंद होते। लक्षण दिसल्यास शेळी दगावण्याची शक्यता जास्त असते। आता याच्यावर उपाय म्हणाल तर फऱ्या रोगावरची लस ही आपण जूनमध्ये टोचून घ्यावी। पशुवैद्याकडून प्रतिजैविकांची इंजेक्शन टोचून घ्यावी। यात जास्त उशीर केल्यास शेळी वाचण्याची शक्यताही फार कमी असते, त्यामुळे योग्य वेळेवर आपण त्याची लस घेणे गरजेचे आहे। यानंतर येतो दगडी कास किंवा स्तनदाहा। हा आजार बहुधा अस्वच्छ व काशेला झालेल्या जखमामुळे होत असतो। या आजारात सडातून काशेत जीवाणू प्रवेश करतात किंवा जखम होऊन त्यामधून जीवाणू प्रवेश करीत असतात। या आजारात शेळ्यांची कास घट्ट होत असते, दुधाच्या गाठी बनतात, गाठी सडाच्या तोंडाशी येऊन बसतात, त्यामुळे दूध काढता येत नाही। आतील दूध नासून पूर्ण कास खराब होण्याची शक्यता असते। वेळीच लक्ष न दिल्यास सड मुके होण्याची सुद्धा शक्यता असते। तर मंडळी, यावर उपाय गोट्याची स्वच्छता व आजार न होईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे। दररोज कास स्वच्छ धुणे, वेळेत दूध काढणे व वेळेतच कार्डाला दूध पिण्यास सोडणे या बाबीकडे सातत्याने लक्ष ठेवले तर हा आजार होऊ शकत नाही। जर झालाच तर आपण डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा। आता यानंतर फाशी किंवा काळपुडी। शेळ्यांना कवचित येणारा हा आजार अतिशय घातक असतो। शेळी एकाएकी चक्कर आल्यासारखी गोल फिरते आणि जमिनीवर पडते, लात झाडते व दगावते। बहुतेक वेळा शेळ्यांना कोणतेही लक्षण न दाखवता दगावते। शेळी मेल्यानंतर नाकातून, कानातून व गुदद्वारावाटे काळसर रक्त येते व ते गोठत नाही। अशा तडकाफडकीमुळे मृत्यूमुळेच या आजाराला फाशी रोग म्हणतात। आता याच्यावर उपाययोजना म्हणाल तर कळपातील सर्व शेळ्यांना फाशीची लस टोचून घ्यावी। त्यानंतर दरवर्षी एकदा अशी 3 वर्षे लस टोचणी करावी। एवढी काळजी घेतल्यास फाशी या रोगाची भीती राहत नाही। आता यानंतरचा एक आजार आहे तो म्हणजे अंत्रविषार किंवा अंगविषबाधा। फाशी रोगासारखाच अचानक येणारा हा रोग आहे। या आजाराची लक्षणे
फार थोडा वेळ दिसतात. मरण्यापूर्वी शेळीमध्ये फारशी लक्षणे दिसत नाहीत. संध्याकाळी उशिरा 1-2 उड्या मारून किंवा चक्कर घेऊन शेळी पडते. त्यानंतर पाय झाडत शेळी प्राण सोडते. यावर उपाय म्हणाल तर मंडळी, या रोगावर खात्रीशीर लस उपलब्ध आहे. ही लस दिल्यास या रोगाची भीती राहत नाही. ETV लस पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा 15 जूनपर्यंत द्यावी. शेळ्यांना व करडांना पावसाळ्यात कोणतीही इजा किंवा कोवळा पाला किंवा गवत खायला घालू नये. 4 ते 5 तास सुकवणे व नंतर खाऊ घालावे. अंत्रविषार हा आजार नसून विषबाधा आहे. त्यामुळे उपचारावर अवलंबून न राहता शेळ्यांची व करडांची काळजी घेणे गरजेचे आहे. आता यानंतरचा आजार आहे हगवण. हा आजार करडांना किंवा क्वचित मोठ्या शेळ्यांना होत असतो. लक्षणे: अतिशय छोटी करडे हगवण लागल्यानंतर फारशी लक्षणे न दाखवता मरतात. अशा करडांना ताबडतोब ग्लुकोज, सलाईन, सिरेवाटे देणे आवश्यक असते. शेळ्यांना व करडांना कधीही हिरवा ताजा चारा ताबडतोब देऊ नये. चाऱ्याच्या कापणीनंतर पेंड्या बांधून भिंतीला उभा ठेवाव्यात. नंतर 4 ते 5 तासांनी असा चारा शेळ्यांना व करडांना खाऊ घालावा. नेबलॉन पावडर 5 ते 10 ग्रॅम किंवा कॅप्झॉल पावडर 5 ते 10 ग्रॅम रोज 2 वेळा द्यावी व स्पाची गोळी मोठ्या शेळीस रोज 1 व करडांना अर्धी याप्रमाणे 3 दिवस द्यावी. स्पाची गोळी. आता यानंतर आहे निमोनिया किंवा फुफ्फुसदाह. शेळी पावसात भिजणे, थंडीमध्ये गोठ्यात उबदारपणा आणि पावसाळ्यात कोरडेपणा न मिळणे, उन्हाळ्यात उष्णतेच्या ताणामुळे गोठ्यातील तापमान सतत 38° जास्त असणे यामुळे करडांची प्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना निमोनिया हा रोग होऊ शकतो. पावसाळ्यात 10 ते 15% शेळ्या ठसकतात किंवा ठसकत असल्यास व्यवस्थापनात सुधारणा करणे गरजेचे आहे असे समजावे. करडामध्ये वारंवार हगवण व फुफ्फुसदाह आढळून येत असेल तर करडांची फार मोठ्या प्रमाणात होत असते. यासाठी व्यवस्थापन व आहार यात सुधारणा करणे आवश्यक आहे. नुसत्या औषधोपचाराने अथवा पशुवैद्यकाच्या साहाय्याने मर थांबेल अशी अपेक्षा शेळीपालकांनी करू नये. कोणत्याही परिस्थितीत करडे अथवा शेळ्या पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. हिवाळ्यात शेळ्यांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण द्यावे. कापूर 1 ग्रॅम, जेलमस्र 4 ग्रॅम याचे मिश्रण द्यावे किंवा कॅप्लॉन पावडर 6 ते 12 ग्रॅम द्यावी किंवा फेसोमॉल पावडर 5 ते 10 ग्रॅम रोज 2 वेळा गुळात गोळी करून द्यावी. प्रतिजैविकांचे इंजेक्शन गरजेनुसार द्यावीत. आता यानंतर आहे लाळ्या खुरकत, फूड अँड माउथ डिसीज. हा रोग विशिष्ट प्रकारच्या विषाणूमुळे होत असतो. लक्षणे: तोंडात, जिभेवर, हिरड्यावर सुरुवातीला पाणी भरलेले फोड येतात. फोडावरील आवरण निघून जातात आणि मोठमोठ्या लालसर जखमा होतात. लालसर जखमा ह्या पायाच्या खुरातही होतात. त्यात आळ्या पडून ती जागा सडते व कातडीला भोके पडतात. शेळ्यामध्ये गर्भपात व करडामध्ये मरण्याचे प्रमाण वाढते. आता याच्यावर उपाय म्हणजे लाळ खुरकत येण्याची प्रतिबंधक लस टोचून या कळपातील आजारी शेळ्या वेगळ्या कराव्या लागतील. खुरातील तोंडातील फोडावर त्वरित उपचार करावेत. कोवळा हिरवा चारा खाण्यास द्यावा. खुरातील जखमेवर डांबर व मोरचूत एकत्र मिसळून लावावे. पशुवैद्यकीय सल्ल्याच्या साहाय्याने पुढील उपचार करावेत. आता यानंतरचा आहे बुळकांडी. हा आजार काही विशिष्ट विषाणूमुळे होतो. याची लस प्रायोगिक स्वरूपात उपलब्ध आहे. आता याची लक्षणे: ताप येणे, नाक डोळ्यातून पाणी गळणे, चिपडे येऊन ती डोळ्याभोवती चिकटून बसणे, तोंड व चेहरा सुजणे, हगवण लागणे, नेहमीच्या औषधाने न थांबणे अशी लक्षणे दिसल्यास शेळीचे तोंड उघडून पाहावे. तोंडाच्या आतील बाजूस व्रण झालेले असल्यास या रोगाविषयी शंका घेण्यास वाव आहे. लहान करडे एवढी लक्षणे दाखवत नाहीत. त्यांच्यामध्ये ताप व हगवण एखाद्या दिवस दिसते व दुसऱ्या दिवशी पिल्ले मरून पडलेले आढळतात. आता याच्यावर उपाय काय योजना करावी? हा रोग अतिशय संसर्गजन्य असल्याने एकाच वेळी अनेक शेळ्यांना झालेला दिसून येतो. त्यामुळे एकाच कळपातील शेळ्यांना मर दिसून असल्यास ताबडतोब उपाय करावा. हा विषाणूजन्य रोग असल्याने त्यावर उपचार नाही. त्यामुळे पशुवैद्यकीय उपायासहित योग्य ती काळजी घेतली तर मर कमीत कमी ठेवता येते. रेबीज. आता पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने हा आजार होतो. याची लक्षणे: कोणतीही जखम दिसत नसताना शेळीच्या वागणुकीत बदल आढळून येतो. शेळी स्वतः किंवा इतर करडावर हल्ला करण्यास सुरुवात करते, चावा घेते, लाळ गळत सुस्तपणे पडते.
आता यावर उपाय म्हणजे पिसाळलेला कुत्रा शेळीला चावला असल्यास ताबडतोब शेळीला रेबीजची लस टोचून घ्यावी. पिल्लांना रेबीज झालेल्या शेळीचे दूध उकळून पाजावे. पिसळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. यानंतर परोपजीवी जंत शेळ्यामध्ये व करडामध्ये जंताचा प्रादुर्भाव हा महत्त्वाचा आजार आहे. त्याची लक्षणे काही अशी आहेत की करडामध्ये वजन वाढ होत नाही, भरपूर खाद्य देऊन वाढ होत नाही, वारंवार हागवण लागून करडात मर होत असते. शेळ्यांच्या व करडांच्या पोटात आतड्यात वेगवेगळे कृमी असतात. त्यांचा त्रास शेळ्यापेक्षा करडांना जास्त होतो. तर गोल कृमी या जंतामुळे शेळ्यांच्या करडांच्या उत्पादनावरही सुद्धा परिणाम होतो. या आजारामुळे आतड्याच्या आतल्या बाजूस फुटकुळ्या गाठी तयार होतात, पांढरी हगवण लागते, शरीर खंगत जाते, आतड्यांना पीळ पडून पोटास आकडा लागल्यासारख्या शेळ्या वाकडी चालतात, खाल्लेल्या चाऱ्याचे पचन नीट होत नाही. आता यावर उपाय म्हणजे गोलकृमीचा प्रादुर्भाव जवळजवळ सर्वच ठिकाणी होत असल्याने त्यासाठी अल्बेंडाझॉल, फेनबेंडाझॉल यापैकी कोणतेही औषध करडाच्या वयाच्या 2ऱ्या महिन्यापासून सुरू करावे व दर 3 महिन्यांनी या औषधाची मात्रा करडांना शेळ्यांना द्यावी. तर मंडळी, हे काही शेळ्यांचे आजार होते. निश्चितच जवळजवळ सर्व आजारावर माहिती दिलेली आहे. जर का मंडळी हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपण आपल्या शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.